पोलिसांची मोठी कारवाई, जबरी चोरी प्रकरणी 2 आरोपी जेरबंद। धुळे 2 मार्च 2025 धुळे शहरातील पांझरा नदी किनारी वॉकिंग ट्रॅकवर झालेल्या जबरी चोरी प्रकरणी धुळे शहर पोलिसांनी जलद तपास करून 2 आरोपींना अटक केली आहे। फेब्रुवारी 28 रात्री 11 वाजता पुजारी दिनेश शर्मा 39 सिद्धेश्वर गणपती मंदिर ते कालिका माता मंदिर दरम्यान पायी जात असताना 3 अज्ञात व्यक्तींनी त्यांच्यावर बेसबॉल दांड्याने हल्ला केला व चाकूचा धाक दाखवून 3 तोळे सोन्याची चैन 90,000 रुपये, 4,000 रुपये रोख लुटून पळ काढला। पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक दीपक पाटील व डीबी पथकाने जलद तपास करून सुनील गायकवाड 39 आणि बाळासाहेब देवरे 34 यांना अटक केली। 3 तोळे सोन्याची चैन 90,000 रुपये, 4,000 रुपये रोख, होंडा शाईन मोटरसायकल 50,000 रुपये, चोरीसाठी वापरलेला चाकू व बेसबॉल दांडा। धुळे पोलिसांच्या तडाखेबंद कारवाईमुळे शहरात कायदा सुव्यवस्था राखण्यास मोठी मदत झाली आहे। नमस्कार, मी पीआय दीपक पाटील, धुळे शहर पोलीस स्टेशन। दिनांक 1/3/2025 रोजी 1600 वाजता फिर्यादी नामे दिनेश मनोहर शर्मा व 39 वर्षीय व्यवसाय पुजारी हे सिद्धेश्वर गणपती मंदिर तर कालिका माता गणपती मंदिर दरम्यान जॉगिंगवर पायी वॉकिंग करत असताना पंचमुखी मंदिराच्या पाठीमागून पांझरा नदी पात्रातून 3 अनोळखी इसम यांनी फिर्यादी यास बेसबॉलच्या दांड्याने पाठीवर मारून खाली पाडून त्यांच्या गळ्याला चाकू लावून दुखापती करून त्यांच्या गळ्यातील 3 तोळ्याची सोन्याची चेन व त्यांच्या खिशातील 4,000 रुपये जबरदस्तीने हिसकावून घेतल्याने संबंधित अनोळखी इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता। गुन्हा दाखल झाल्यानंतर मान्य वरिष्ठांच्या आदेशानुसार व आम्ही गोपनीय बातमीदार यांना सतर्क करून तपास चक्र फिरवून गुन्ह्यातील आरोपिताचा व मालमत्तेचा शोध घेण्याकरता डीबी पथकातील व अधिकारी यांना पाचारण केले असता काही कालावधीतच आम्हाला आरोपी हे मिळून आले। आरोपी नंबर 1 सुनील रामचंद्र गायकवाड, त्यानंतर आरोपी नंबर 2 बाळासाहेब मिलिंद देवरे यांना ताब्यात घेऊन त्यांच्या ताब्यातून एकूण 90,000 रुपये किमतीचे 3 तोळे सोन्याची चैन, त्याच्यानंतर 4,000 रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली 50,000 रुपये किमतीची होंडा शाईन कंपनीची काळ्या रंगाची मोटरसायकल व इतर लाकडी दांडा, त्याच्यानंतर काळ्या सिल्वर रंगाचा चाकू हा जप्त करण्यात आला आहे। सदरची कामगिरी ही माननीय पोलीस अधीक्षक दिवरे सर, अपर पोलीस अधीक्षक काळे सर, त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी उपाशी सर यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथक व संबंधित अधिकारी कर्मचारी यांनी केलेली आहे।